नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्याही घरात पैसा येतो पण तो टिकत नाही का? महिन्याची कमाई चांगली असूनही महिना अखेरीस हातात काहीच राहत नाही का? कितीही प्रयत्न केले तरीही सतत पैशाची तंगी, कर्जाचा ताण आणि अनावश्यक खर्च वाढतच जातो का? जर या प्रश्नांपैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही महत्त्वाच्या सेवा, उपाय आणि वास्तू नियमांबद्दल जे घरात पैसा टिकवण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. बघा, अनेक वेळा समस्या पैसा कमी असण्याची नसते तर आलेला पैसा टिकत नसण्याची असते. म्हणजेच काय, पैसा कमवणं हे खूप सोपं आहे, परंतु तो पैसा टिकवणं हे त्याहूनही अवघड आहे. आणि म्हणूनच कमाईसोबत धन टिकवणं देखील खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आता आपण काही महत्त्वाच्या सेवा पाहूया. तर सर्वात आधी आपल्या घरामध्ये तुळशीची सेवा सुरू करायची आहे. कारण तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणून रोज सकाळी तुळशीला पाणी घालायचं आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दररोज तुळशीला पाणी घातल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते, सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. म्हणजेच काय की आपण जो काही पैसा कमावत असतो तो पैसा आपल्या घरामध्ये येतो आणि स्थिर देखील राहत असतो. आणि म्हणूनच अनेक घरांमध्ये हा छोटासा नियम वर्षानुवर्ष पाळला जातो आणि ज्या घरांमध्ये दररोज तुळशीची सेवा केली जाते त्या घरांमध्ये सुख समृद्धी आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी तुळशीला पाणी अर्पण करण्याच्या आधी आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या कच्च्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकून ते दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीला अर्पण करत असलेल्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते हळदीचं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. आता हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि म्हणून प्रत्येक गुरुवारी हा उपाय केल्याने आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. त्याचबरोबर दररोज संध्याकाळी श्री सूक्तम, महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण न चुकता करायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्र ही भगवान विष्णूंची अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि ज्या घरांमध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा चिरकाल टिकत असते. म्हणजेच काय, आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये या स्तोत्रांचं पठण करायचं आहे. त्याबरोबरच दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण दररोज सकाळी पूजा करतो, संध्याकाळी पण करतो. पूजा झाल्यानंतर अगदीच 5 मिनिटं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि किमान 21 वेळा किंवा 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा किंवा ओम श्री विष्णुदेवाय नमः, ओम श्री कुबेराय नमः या तिन्ही मंत्रांचा 11-11 वेळा जप करा. आता तुम्ही जर तुमच्या देवपूजेमध्ये या तीनही मंत्रांचा दररोज जप केला किमान 11 वेळा तर एका महिन्याच्या आत तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतील आणि आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत असते. आणि म्हणून आपल्याला दररोज या मंत्रांचं पठण आपल्या घरामध्ये देवपूजेमध्ये करायचं आहे. आता दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्याची सवय देखील आपल्याला लावायची आहे. आता धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणतात की प्रकाश, स्वच्छता आणि पवित्रता असलेल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो आणि म्हणूनच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. विशेषतः संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस म्हणजेच 6 वाजेनंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल. त्याचबरोबर आपल्या घरातील स्वच्छतेकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ज्या घरामध्ये धूळ साचलेली असते, कचरा असतो, जाळी जळमटं लटकलेली असतात किंवा घरामध्ये इकडे तिकडे पसारा असतो, वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात, त्या घरांमध्ये सकारात्मकता कमी होते आणि माता लक्ष्मी सुद्धा अशा घरांमध्ये येत नाही. कारण बघा, जर एखाद्या घरामध्ये खूप पसारा असेल, खूप घाणेरडेपणा असेल, वास येत असेल कसला तरी, तर त्या घरामध्ये राहायला आपल्याला सुद्धा आवडणार नाही आणि म्हणून अशा घरामध्ये माता लक्ष्मी कशी राहील. आणि म्हणूनच आपलं घर हे स्वच्छ टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. घराची सर्व दरवाजे, खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहे. घरामध्ये प्रकाश कसा राहील आणि हवा सुद्धा खेळती राहिली पाहिजे याचंच आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता घराचा जो ईशान्य कोपरा आहे तो नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपलं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. अनेक स्त्रिया रात्री खरकटी भांडी तशीच ठेवून झोपतात. सिंकमध्ये जेवण झालेली स्वयंपाकाची उष्टी खरकटी भांडी तशीच पडलेली असतात. पण धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणतात की झोपताना रात्री खरकटी भांडी तशीच ठेवायची नाही. कारण असं म्हणतात की जेव्हा आपण रात्री झोपत असतो तेव्हा माता लक्ष्मी स्वतः आपलं स्वयंपाकघर बघण्यासाठी येत असते आणि म्हणूनच दररोज रात्री झोपताना आपली जेवणाची स्वयंपाकाची जी काही उष्टी खरकटी भांडी असेल ती घासून आणि आपलं किचन जे आहे ते स्वच्छ करूनच झोपायचं आहे. शक्यतो सर्व भांडी स्वच्छ करा, किचन आवरून झोपायचं आहे. तसेच अन्नाचा सुद्धा आपल्याला कधीही अपमान करायचा नाही. अन्न हे अन्नपूर्णा मातेचं स्वरूप मानलं जातं. आपल्या ताटात आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढंच अन्न घ्या, अन्न वाया घालू नका. कारण अन्नाची कदर करणाऱ्या घरात समाधान आणि बरकत राहते असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मी सुद्धा अशाच घरांमध्ये स्थिर राहत असते. आता वास्तुशास्त्रानुसार घरातील जी तिजोरी आहे ती तिजोरी किंवा पैशाचं कपाट उत्तर किंवा नैऋत्य दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा मानली जाते आणि म्हणून जर आपण उत्तर दिशेला आपल्या घराची तिजोरी किंवा पैशांचं कपाट ठेवलं तर आपली सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होत जाते असं म्हटलं जातं. तसेच तिजोरी समोर आरसा नसावा याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आपल्या घरामध्ये जो आरसा आहे त्या आरशाचं तोंड हे दक्षिण दिशेकडं येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे छोटे छोटे नियम जरी असले तरी अनेक लोक हे श्रद्धेने पाळतात आणि ज्या घरांमध्ये वास्तुशास्त्राचे हे नियम पाळले जातात त्या घरांमध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आपल्याला पाहायला मिळत असतं. त्या घरांची प्रगती ही उत्तरोत्तर होत असते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील नळ किंवा पाईपमधून जर पाणी गळत असेल तर ते आपल्याला त्वरित दुरुस्त करून घ्यायचं आहे. बघा, बऱ्याच घरांमध्ये एखादा नळ असतो तो सारखा टिपकत असतो, त्यामधून सतत पाण्याचा एक एक थेंब खाली पडत असतो. आता बरेचसे लोक याकडे दुर्लक्ष करत असतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार पाण्याच्या नळांना अशी गळती लागणं ही पैशांच्या हानीचं प्रतीक मानली जाते. ज्याप्रमाणे त्या नळामधून पाणी टपकत असतं त्याचप्रमाणे आपला जो पैसा आहे तो खर्च होत असतो. शिवाय पाण्याची बचत करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये नळ किंवा पाईपमधून पाणी गळत असेल तर ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो. आपल्या घरातील जी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल, त्यासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे. तसेच श्री सूक्त आणि महालक्ष्मी अष्टकम तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण प्रत्येक शुक्रवारी न चुकता आपल्याला करायचं आहे. जर दररोज वेळ नाही मिळाला तर किमान शुक्रवारच्या दिवशी आपल्याला या तीनही स्तोत्रांचं पठण करायचं आहे. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. शक्य असल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी लावायचा आहे किंवा प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आता असं केल्याने जीवनामध्ये जी काही अडथळे असतात पैशाशी संबंधित ती दूर होण्यास मदत होत असते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये तुटलेल्या, फुटलेल्या किंवा बंद पडलेल्या वस्तू साठवून ठेवू नका. तुटलेल्या मूर्ती, बंद पडलेली घड्याळं किंवा खराब झालेली वस्तू आपण घरामध्येच ठेवत असतो आणि या ज्या बंद पडलेल्या वस्तू असतात त्या नकारात्मकता निर्माण करतात असं मानलं जातं. त्यामुळे ज्या अशा काही वस्तू असतात त्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या असतात. पण आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की फक्त हे उपाय किंवा सेवा करून पैसा टिकत नाही. पैशाचं योग्य नियोजन करणं देखील तितकंच आवश्यक असतं. आता महिन्याला आपल्याकडे किती पैसे येतात, किती खर्च होतात आणि किती बचत होते याचा हिशोब आपल्याला ठेवायचा असतो. अनावश्यक खर्च टाळायचे असतात आणि आपल्या कमाईतून थोडीशी रक्कम नियमित बचतीसाठी आपल्याला बाजूला काढायची असती की जेणेकरून अडचणीच्या वेळेस आपल्याला ती बचत वापरता येईल. कारण माता लक्ष्मी तिथेच टिकत असते जिथे स्वच्छता असते, शिस्त असते आणि कष्ट असतात आणि देवावर श्रद्धा सुद्धा असते. आणि म्हणून तुम्ही यापैकी कोणता उपाय आधीपासूनच करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.